कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुझं त्याच्यात काहीच चूक नाही. अरे तू उजाला बिचारायला माहित पण नव्हतं मी शत्रूचं कोट घालून पार्टीमध्ये उभा होत होती. शत्रूचे मित्र नालायक होते, त्यांच्यामुळे माझं डोकं सटकलं आणि त्याचं नव्हतं झालं. आता मला कळलं नाही हे सगळं कसं निस्तरू मी. आयडिया दादा, तू आहे ना एक काम कर, तुझ्या वहिनीला मस्तपैकी मोगराचा गजरा नेऊन दे, आवडेल तिला. छे, नाही 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 नाही, एकदम बोरिंग आयडिया. दादा त्यापेक्षा ना वहिनीसाठी तुपातला शिरा घेऊन जा. धनु दीदी, खाण्यापलीकडे पण जग आहे ग. हा दादा, तू वहिनीला गाणं म्हणून दाखव. गाणं? आणि दादा, दादाच्या आवाजातलं गाणं ऐकलंय का? वहिनीने ऐकलं ना तर ती जागेवरच भडकल. आधीच वाडा सोडून गेली, गाव सोडून शहरात निघून जाईल. अरे मग काय करू मी ज्यानं त्याचा राग जाईल. कोले जा तू तू इथं काय करतेस? डॅडी, डॅडी मला माफ कर, मी चुकले डॅडी. सॉरी, मला माफ कर, माफ कर. डॅडी, असे मी तुमच्या समोर येऊन तुमची माफी मागेल असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर ते सगळं तुम्ही तुमच्या डोक्यातून काढून टाका, कारण तसं तर काही होणारच नाही. कशाला आलीस इथं? मोठ्या तोऱ्यात निघून गेली होतीस ना? हो, गेले होते ना, कारण माझ्या नालायक बापाच्या घरचे तुकडे मला तोडायचे नव्हते. पण काय ना डॅडी, मी घराच्या बाहेर पडले आणि 4 पावलं पुढे गेल्यावर मला लक्षात आलं की तर माझ्या नालायक बापाच्या घरचे तुकडे तोडतच नाही, कारण ते घर तर त्याचं नाहीच, कोणा गरीबाचं लुटलेलं आहे त्याने. मग अशा घरात मला राहायला काय प्रॉब्लेम, म्हणून मी परत आले. तोंड सांभाळून बोलायचं. हे सगळं आमचे जालिंदर निंबाळकरचं. हे सगळं माझ्या सासरकडच्यांचं, नवऱ्याचं आहे माझ्या, सूर्यकांत जगताप. आणि म्हणून मी निर्लज्ज झाले. हो सॉरी, निर्धास्त झाले. काय झालं डॅडी, घाबरलात? ही भीती तुमच्या चेहऱ्यावर मला पाहिजेच का कोणास ठाऊक. तुमच्या चेहऱ्यावरची ही भीती बघून सूर्य कदाचित तुम्हाला माफ करेल. येते डॅडी. नाही नाही सॉरी, इथेच राहते डॅडी. कोणाच्या बापाला घाबरत नाही मी, कोणालाच नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.